जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण आलेलो आहोत नाणे घाटामध्ये आणि सातवाहनकालीन कल्याण ते पैठण या मार्गाला जोडणारा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणजे नाणे घाट। तर या नाणे घाटाविषयी आपण इथल्या काही जाणकार व्यक्तींकडून माहिती करून घेणार आहोत। तर काका, आम्हाला या नाणे घाट विषयी माहिती सांगा। नमस्कार सर, माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे। माझा मोबाईल नंबर आहे 9359764745. मी इथला स्थानिक असल्यामुळे आपल्याला नाणे घाटाबद्दलची थोडक्यात माहिती देत आहे ती आपण ऐकायची। प्रथमतः तुम्ही खूप दुरून आलाय, तुमचं सर स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि नाणे घाटाची माहिती आपण। नाणे घाट म्हणजे काय? इथं नाणे घाट पहिला नव्हता, इथं काही नव्हतं। त्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला यायचं किंवा कोकण आणि देश याला जोडण्याचा रस्ता कुठे नव्हता। आणि त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं। गौतमीपुत्र सातकर्णी राजा नागनिकर आणि शिमुख नावाचा सासरा आणि 3 मुलं असं त्यांचं राज्य त्यावेळेला चाललेलं असायचं। आणि त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर। मग आता त्यांची राजधानी असल्यामुळे इतर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये कुठे रस्ते नसायचे। त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानी जाता येईल, उपराजधानी जाता येईल किंवा नाल्यासोपऱ्याला मुंबईला जाता येईल। म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडे तुम्हाला मगाशी सांगून गेलो होतो, राहिलं नाही त्यावेळेला नानागुणा नावाचे 2 इंजिनियर ठेकेदार होते। त्यांना सगळं सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या दाखवल्या। त्यांनी कुठंच घाट फोडायला पसंती केली नाही, ती नाणे घाट फोडायला त्यांनी पसंती केलेली आहे। आणि मग तो नाना नावाचा होता ठेकेदार, ज्यांनी आपला घाट फोडायचं काम केलेलं आहे। त्या काळामध्ये त्यांनी का पसंती केली तर इथं कारचा दगड म्हटला जातो। कारचा दगड काढायला सोपा, विटासारखे दगड निघतात, भिंत तयार होते बघा, समोर भिंत तयार होते। असा हा कारचा दगड आहे। एक टप्पा काढला का दुसरा टप्पा तयार होतो। असा हा नाणे घाट त्यांनी फोडून तयार झालेला आहे। आणि मग सातवाहनांना जाण्या येण्याचा मार्ग बाकी सोपा झालेला आहे। मग बडोद बंदर, नाना सोपारा, मुंबई कल्याण तिकडून जाऊन त्यांचा कर जमा करून आणला जायचा। तो हा जकातीचा रांजण आहे। आता आपला टोल नाका आहे, याच्यामध्ये तो कर साठला जायचा। संध्याकाळी आपला इथून ते काढायचं आहे आणि वरती नाणे घाटाचा शिल्लेदार म्हणून जीवधन किल्ल्यावरती तयार केला होता। त्या काळामध्ये जीवधन किल्ल्यावर नेऊन ठेवायचे आहे। मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला आणि हा घाट खोदण्यामागे सातवाहन राजांचं जे काही महत्वाचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे व्यापारासाठी हा घाट त्यांनी खोदून घेतलेला होता। आणि कल्याण सोपारा ते सातवाहनांची राजधानी असणारं प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण इथपर्यंत हा व्यापार होण्यासाठी हा मार्ग सातवाहन काळांनी इसवी सन 1ल्या शतकामध्ये हा नाणे घाट हा खोदून घेतलेला आहे। त्याचं खोदकाम हे केलेलं आहे। आणि हे करत असताना त्या ठिकाणी सह्याद्रीच्या सर्व रांगा त्यांनी पाहिलेल्या आहे। आणि या ठिकाणी जुन्नर ही उपराजधानी होती। जुन्नरच्याच पश्चिमेला असणाऱ्या या घाटामध्ये हे खोदकाम करून हा नाणे घाट तयार केलेला आहे। आणि हा नाणे घाट आपण पाहतो तर त्या ठिकाणी कार प्रकारचा दगड त्या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो। आणि हा खोदायला सोपा असतो। खोदल्यानंतर त्याच्या अशा प्रकारच्या भिंती तयार ह्या होत असतात। आणि प्राचीन काळामध्ये अतिशय महत्वाचा असणारा, केवळ महाराष्ट्रातीलच नाही, केवळ भारतातीलच नाही तर जगातील एक प्रमुख जो काही व्यापारी मार्ग आहे त्यापैकी हा नाणेघाट आपण पाहत आहोत। तर आता या नाणे घाटामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लेण्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। आता ही एक आपण लेणी पाहत आहोत। आणि हा घाट खोदताना त्या ठिकाणी त्या काळातील लोकांनी अशा प्रकारच्या लेण्या खोदून ह्या घेतलेल्या आहे। आणि लेण्या म्हणजे काय आपल्याला माहिती, तर खडकामध्ये अशा प्रकारचं खोदकाम करून त्या ठिकाणी जो काही घरासारखा आकार तयार केला जायचा त्याला लेण्या असं म्हणतात। त्या ठिकाणी राहण्याची देखील व्यवस्था ही केलेली असायची। पाण्याचे टाके वगैरे सुद्धा या लेण्यांच्या भागामध्ये असायचे। आणि नाणे घाटामध्ये जो काही आपण पाहतो की भला मोठा त्या ठिकाणी खडक आहे, भला मोठा हा खडकाचा कडा आहे। आणि त्या ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या लेण्या या घाटाचं खोदकाम करतानाच त्या ठिकाणी त्या सातवाहन काळामध्ये तयार केलेल्या होत्या। आणि सातवाहन काळ हा महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये सुवर्ण काळ मानला जायचा। आणि प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती। जीर्णनगर ही उपराजधानी होती। तगर म्हणजेच तेर आहे, नेवासे, नाशिक आणि पैठण पर्यंत जाणारा हा महत्वाचा असा व्यापारी मार्ग हा या सातवाहन काळामध्ये होता। आणि सर्व व्यापारी या ठिकाणाहून देश आणि कोकण यांना जोडणारा हा एक महत्वाचा असा नाणेघाट आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्याच्या बाजूला असणाऱ्या अशा अनेक लेण्यांचा
समूह सुद्धा या ठिकाणी आहे आणि हा लेण्यांचा समूह आणि त्या लेण्यामध्ये आणखीन काही कोरीव काम केलेले आहेत का, काही लेख आहेत का, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. तर आता आपण ही या घाटाच्या बाजूला असणारी एक महत्वाची लेणी पाहत आहोत. पाठीमागे तुम्हाला ब्राह्मी लिपीमध्ये त्या लेण्यामध्ये कोरलेले शिलालेख हे दिसत आहे. म्हणजे त्या काळामध्ये लिखाण कला ही त्या लोकांना अवगत होती आणि त्या सातवाहन काळातील सम्राज्ञी नागनिका आणि या नागनिका या रांदीने त्या ठिकाणी अशा प्रकारचे ब्राह्मी लिपीमध्ये लेख कोरून घेतलेले होते. आणि या लेखामध्ये काय आहे तर महाराष्ट्राचं आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दान धर्म इत्यादी विषयीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये भारताच्या मोठ्या प्रदेशावर हे सातवाहन राज्य करत होते. आणि या नाणेघाटाच्या एका गुहेमध्ये त्या ठिकाणी काही लेख देखील आपल्याला कोरून घेतलेले पाहायला मिळतात. आणि येथील एका लेखामध्ये सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दान धर्माचे उल्लेख आहेत. आणि सातवाहन राजांनी 2दा अश्वमेध यज्ञ केलेला दिसून येतो. याशिवाय त्यांनी अनेक यज्ञ केले होते. त्यामध्ये वाजपेयी यज्ञ आहे, राजस्व यज्ञ, असे तब्बल 22 यज्ञ त्या ठिकाणी केले होते. आणि या गुहेमध्ये सातवाहनांचा जो काही त्या ठिकाणी संस्थापक आहे सिमुक राजाची मूर्ती, आता त्याचे फक्त पाय दिसत आपल्याला. या सिमुक राजाच्या मूर्तीचे आता त्या ठिकाणी फक्त पाय अस्तित्वामध्ये आहे. त्यानंतर सम्राज्ञी नागनिका राणी आणि त्याचबरोबर गौतमी पुत्र सातकर्णी हा महत्वाचा सातवाहन राजा होता, त्याची देखील मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या होत्या. परंतु आता या तीनही सातवाहनकालीन राजांच्या मूर्तींचे फक्त पाय त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वामध्ये दिसतात. आणि याच लेखामध्ये असंही आढळतं की हजारो गायी, शेकडो हत्ती, घोडी, खेडी, धान्य, वस्त्र, अलंकार यांचं देखील त्यांनी दान केलेलं होतं. तर अशा प्रकारच्या येथील गुहांमध्ये ब्राह्मी भाषेतील लेख आढळतात. आणि गुहांमध्ये सातवाहनांच्या वंशाचे पुतळे, सध्या त्यांचे फक्त पायांचे भाग आपल्याला हे पाहायला या ठिकाणी मिळतात. तर अशा प्रकारे सातवाहन काळातील हा एक महत्वाचा भाग. आता आपण पुढे पाहत आहोत तर या नाणेघाटाच्या बाजूला, गुहेच्या बाजूला त्या ठिकाणी त्या काळामध्ये लोकांना पाणी पिण्यासाठी जी व्यवस्था, पाण्याचे टाके आपल्याला ठिकाणी असे पाहायला मिळतात. आणि या गुहेच्या बाजूला जवळपास 6 पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्या ठिकाणी अनेक पर्यटक हे नाणेघाट पाहायला विशेषतः पावसाळ्यामध्ये जातात. आणि या पर्यटकांचा त्या ठिकाणी संरक्षण व्हावं, या पाण्याच्या टाक्यामध्ये कोणी पडू नये म्हणून त्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवलेल्या आहेत. तर हा नाणेघाट कोकण आणि देश यांना जोडणारा एक महत्वाचा असा घाट होता. आणि कोकण हा आपल्याला माहिती आहे. तर देश म्हणजे काय, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग म्हणजे त्याला देश असं म्हटलं जायचं. तर कोकण अतिशय खोल असा असणारा भाग आहे. आणि नाणेघाट हा पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये येतो. आणि या नाणेघाटाच्या त्या ठिकाणी तळामध्ये किंवा खोल अशा भागामध्ये मुरबाड नावाचा तालुका आहे. आणि या मुरबाड पर्यंत हा नाणेघाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वळणावळणाचे रस्ते हे एक नाणेघाटाचं महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे. आणि कार नावाचा जो दगड होता, खडक होता, तो खडकच खोदून या ठिकाणी नाणेघाट हा तयार केलेला आहे. आणि त्या काळामध्ये कल्याण नावाचं एक महत्वाचं बंदर होतं, नालासोपारा नावाचं एक महत्वाचं बंदर होतं. तर आता आपण हा नाणेघाट नेमका कसा आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी असणाऱ्या कल्याण आहे, सोपारा आहे, या बंदरापर्यंत अगदी पश्चिमेकडील जे काही महत्वाचे देश आहे, मग त्यामध्ये रोम सारखा एक महत्वाचा देश आहे, त्या ठिकाणाहून माल हा बंदरामध्ये उतरवला जायचा. आणि कल्याण आणि सोपारा या बंदरातून हा माल पैठण पर्यंत नेण्यासाठी सातवाहन राजांनी हा घाट खोदून घेतला होता. मग कल्याण, सोपारा तिथपासून नाणेघाट मार्गे सातवाहनांची राजधानी जी आहे जुन्नर म्हणजे तेव्हाचं जीर्ण नगर आहे, त्यानंतर मग पुढे नगर आहे, नेवासा आहे, नाशिक आहे आणि मग शेवटी पैठण पर्यंत हा माल नेला जायचा. आता या घाटातून मालाची ने-आण करण्यासाठी त्या ठिकाणी व्यापारी हे प्राण्यांचा वापर करायचे. मग घोडे आहे, बैल आहे, गाढव आहे किंवा टोणगे आहे, अशा प्रकारे प्राण्यांच्या पाठीवर त्या ठिकाणी हा आपला माल ते लादायचे. माल हा गोण्यांच्या मध्ये असायचा. आणि मग या घाटाच्या
पायथ्यापासून तर वरपर्यंत प्राण्यांच्या माध्यमातून हा माल आणला जायचा आणि मग तो पैठणपर्यंत नेला जायचा. तर अशा प्रकारे जगातील एक महत्वाचा असणार